सकाळचे 10 वाजलेत. इलेक्शनच्या आखाड्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत. 8 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून आपण सलगपणे पाहतात एबीपी माझावर या सगळ्या 5ही राज्यांमधल्या निवडणुकांचं विश्लेषण. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेनं जात आहेत. बंगालमध्ये डावे पिछाडीवर आहेत, तर भाजपनं सरप्राईज एंट्री घेतली. तिकडे तामिळनाडूमध्ये जयललिता स्पष्ट बहुमताच्या दिशेनं जाताना दिसत आहेत. तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच निवडणूक निकालांनंतर वेगळी गोष्ट होती, ते म्हणजे दुसऱ्या पक्षाचं सरकार सत्तेत येण्याऐवजी पुन्हा एकदा अम्मांनाच संधी मिळताना दिसते आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टींवरही आपण एक धावती नजर टाकूयात. याच सगळ्या ठळक गोष्टींच्या बरोबरच ते म्हणजे ममता बॅनर्जी यांना बंगालमध्ये स्पष्ट बहुमत मिळतंय. डावे आणि काँग्रेस इथे सपाट होताना दिसत आहेत. तामिळनाडूची गादी पुन्हा एकदा अम्माच राखणार, तर करुणानिधी यांचा प्रभाव आता तामिळनाडूमध्ये दिसत नाहीये. पहिल्यांदाच आसाममध्ये भाजपचं कमळ उमलताना दिसतं आहे. भाजप इथे सत्ता स्थापन करणार अशा प्रकारची आत्ताची तरी स्थिती आहे. आसाम पाठोपाठ केरळमध्येही काँग्रेसच्या हातून सत्ता जाणार अशा प्रकारची चिन्ह आहेत. आणि आता आपण आपल्या चर्चेतल्या मगाच्या मुद्द्यांच्याकडे येऊयात. आपल्याबरोबर विश्वंभर चौधरी सुद्धा या चर्चेत सहभागी आहेत आणि रत्नाकर महाजन सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी ही सगळी चर्चा रत्नाकर महाजन यांनी ऐकली आणि त्यांना काही मुद्दे मांडायचे होते. महाजन सर, बोलणं सुरू करण्यापूर्वी आपण स्टुडिओमधून स्लेजिंग होणार नाही असा शब्द मला दिला पाहिजे, कारण स्लेजिंग हा क्रिकेटमध्ये स्टुडिओतल्या चर्चेत सुद्धा प्रतिष्ठा पाहू लागलेला आहे. ही काही चांगली गोष्ट नाही. मुद्दा असा की मालदामधल्या घटनेवर तुम्ही का बोलला नाही असा प्रश्न वरकरणी निरुत्तर करणार असला तरी मगाशी कोमामधला पक्ष असल्याचा उल्लेख झाला. तर आता कोमामधल्या माणूस किती जोरात ओरडला तरी तुम्हाला ऐकू कसं येणार हो. त्यामुळं मालदामधल्या घटनेबद्दल संबंधित जिल्हा काँग्रेस कमिटी आणि राज्याची काँग्रेस कमिटी यांनी निषेध केलेला होता. एक शब्दालंकार म्हणून काँग्रेस पक्ष कोमात आहे असं म्हणणं हे आकर्षक ठरू शकतं, पण आत्ताचे निकाल किंवा आत्ताचे कल बघता आपल्या हे लक्षात येईल की 2011 साली पक्षाची जी स्थिती होती जवळजवळ ती स्थिती कायम राहिलेली आहे आणि अजून पुढे जाऊन वाढण्याचीही शक्यता आहे, सुधारण्याचीही शक्यता आहे. त्यामुळं काँग्रेससारखा किंवा कुठलाच राजकीय पक्ष असा एकाएकी कोमात जाऊ शकत नाही, कारण निवडणुकांच्या वेळेला त्या निवडणुकांच्या वेळेला लोक वेगवेगळा विचार करू शकतात आणि बदलाची शक्यता हेच तर लोकशाहीचं सौंदर्य स्थळ आहे. नाही, हा जो कोमात नसेल असं त्यांचं म्हणणं आहे. हरकत नाही, असायला हवा जिवंत, चांगलंच आहे ते, पण त्या जिवंतपणाचा प्रभाव दिसलेला नाही ना निवडणुकांमध्ये. आणि पुन्हा पुन्हा आपण तोच मुद्दा मांडतो, पण तो अतिशय महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की अजूनही काँग्रेस हा अनेक ठिकाणी पर्याय आहे असं लोकांना वाटत नाही ना. महाजनांना काय वाटतं कारण मला काय वाटतं हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. लोकांना काय वाटतं, लोकांना हा पक्ष पर्याय देता येऊ शकेल इतका विश्वासार्ह वाटतो का, हा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर अनेक राज्यांमध्ये नाही असं आलेलं आहे ना. आपण शेवटी तो जर निकष मानला लोकशाहीचा, लोकांना काय वाटतं, तर ते अगदी उघडपणे स्पष्ट झालेलं आहे. चौधरी सर, मला मगाशी कळलं नाही प्रेम शुक्ला यांना एवढा का राग आला, कारण भारतीय जनता पक्ष हा प्रसिद्धच इलेक्शन कॅम्पेनसाठी, प्रचार मोहिमेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे निवडणुकोत्तर कामासाठी प्रसिद्ध नसून तो प्रचार मोहिमेसाठीच प्रसिद्ध आहे. म्हणजे एकेकाळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची स्थिती अशी होती की महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्ह्यातल्या सगळ्यात श्रीमंत मराठा हा शरद पवारांच्या संघटनेचा अध्यक्ष असायचा पक्षाचा. तर तसं भाजपाचंही आहे ना आता. म्हणजे श्रीमंत आणि भ्रष्ट जिथून जिथून गोळा करता येतील ते केलं ना. तुम्ही महाराष्ट्रातही केले ना, राष्ट्रवादी बरोबर ते अनेक तुमच्याकडे आले. त्यामुळे त्याच्यात राग येण्यासारखं काही नाही. साधी गोष्ट आहे की लोक बघा, सामान्य माणूस, बोलू नका तुम्ही, माझ्यासारखा सामान्य माणूस काय निकष लावतो, तर यांचे तालुक्याच्या पातळीपर्यंतच्या पेपरमधल्या जाहिराती होत्या. म्हणजे मी राष्ट्रीय दैनिकात किंवा राज्याच्या तालुक्याच्या पर्यंत जाहिराती होत्या, चॅनल्सवरती जाहिरात होत्या. ज्या प्रकारचे खर्च
नाही, तुम्ही तो अहो, तुम्ही कधीही मध्ये दिलेला बोलला नाही. होता. तुम्ही तो कधीही दिलेला नाही. तुम्ही ते मी तर तुमच्याकडे ऑफिशियली मागणी केली होती महाराष्ट्रात. सगळ्या पक्षांकडे महाराष्ट्रात मी रायटिंग म्हणजे मागणी केलेली आहे लेखी, की तुम्ही सगळेजण आपापले खर्च तुमच्या पक्षाच्या तरी वेबसाईटवर टाका. तुम्ही ते इतके लपून ठेवता की तुम्ही फक्त निवडणूक आयोगाला देऊ वगैरे, त्या चालीत मी आता जात नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाची साधन शुचिता हा प्रबंध लिहिण्याचा विषय, त्याच्यावर काही मी आता बोलत नाही. पण आता मालद्याचा जो विषय निघाला त्याच्याबद्दल मला थोडंसं असं बोलायचं आहे की मला पुन्हा जसा भ्रष्टाचार हा जसा मुद्दा नाही होत, कमी कमी चाललाय असं मला वाटतं, तसंच आता धार्मिक तेढ सुद्धा हा मुद्दा राहील की नाही इथपर्यंत तो आता कमी कमी होत चाललेला आहे. त्याचं कारण असं आहे की सामान्य जनतेला माहिती आहे हे सगळं जे काही आहे ते दोन्हीकडच्या शक्ती, म्हणजे ते भारतीय जनता पक्ष किंवा बाकी उजव्या संघटना असोत राजकारणातल्या, किंवा डाव्या आपल्या एमआयएम सारखे लोक असोत दुसऱ्या बाजूचे, हे दोघंही पद्धतशीर करतायत आणि ध्रुवीकरणासाठी हे चाललंय. हे लोकांना स्पष्टपणे लक्षात येतं. मला असं वाटतं की जनता शहाणी झालेली आहे. लोकांना आता हे कळतं की ज्यावेळेला काहीतरी घडतं, हिंदू मुसलमानांना मारतात किंवा मुसलमान हिंदूंना मारतात, तेव्हा दोन लोकांचा फायदा होतो. एक हिंदूंच्यावर राजकारण करणारे आणि दुसरे मुसलमानांच्यावर राजकारण करणारे. त्यामुळे मालदा घटनेचा जर परिणाम झाला नसेल तर त्याला आपल्याला त्याही दृष्टीने एका पाहावं लागेल की कदाचित लोकांना आता हा मुद्दा हा किती बनवाबनवीचा बनावट प्रकार हे माहिती आहे लोकांना, असं मला वाटतं. समोर जसं मगाचपासनं कुबेर सरांपासून सगळेजण म्हणतात आता काही भ्रष्टाचार मुद्दा राहिला नाही, तसं आता विश्वंभर चौधरींना असं वाटतं की इथून पुढच्या काळात काही काळानं धार्मिक तेढ किंवा अशा प्रकारचा विषयही मुद्दा राहणार नाही निवडणुकांच्या याच्यात. नाही, मला असं वाटत नाही. कारण आसाममध्ये जर तुम्ही बघितलं तर आसाममध्ये धार्मिक तेढ हाच मुद्दा आहे. जे पोलरायझेशन झालं ते AIDF-ने ज्या पद्धतीचं राजकारण केलं, ज्या पद्धतीची आवाहनं केली, तोच मुद्दा उचलून भाजपने प्रचार केलेला आहे. म्हणजे त्यांनी सर्व अल्पसंख्याकांनी एक या असं जे आवाहन केलं बद्रुद्दीन अजमलने, त्याला तात्काळ भाजपने तिथे प्रचाराचा मुद्दा बनवला. तात्काळ मी मगाशी पण सांगितलं मिलिंद की दोन त्यांनी पोस्टर्सच छापली, एका बाजूला अजमल आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे सोनोवाल. तर हे आसाममध्ये पूर्ण ध्रुवीकरणाचा मुद्दा राहिला. बंगालमध्ये मला असं वाटतं मालदाची जी दंगल आहे जाणीवपूर्वक लो इंटेन्सिटी दंगली केल्या आणि मला असं वाटतं त्याचा फायदा तृणमूलला झालेला आहे. कारण बंगालमध्ये 29% मुस्लिम आहेत आणि ते एक असं एक फिअर सायकोसिस तयार केला गेला असावा की ज्यातनं इथे कोण येऊ शकतं. मुस्लिम साधारणतः मत अशा पक्षाला देतात भारतामध्ये ज्याच्याकडे हिंदू मतं आहेत सायझेबल. ती मतं ममतांकडे होती, त्याच्यामुळे ममतांकडे जास्त संख्येने म्हणजे हे जे स्वीप दिसतोय, मला असं वाटतं की मालदा किंवा अशा ज्या लो इंटेन्सिटी दंगली आहेत त्याचा एक परिणाम त्याच्यात मला असं वाटतं. आसामचा मुद्दा घेतला तर तिथे नुसतं ध्रुवीकरण हा मुद्दा नाहीये ना, बाहेरचे आणि आतले असा पण एक मुद्दा आहे. नाही, असं तर मुद्दा आहेच, बाहेरचे आणि आतले आहेत. त्याच्यामध्ये मुसलमानांमध्ये सुद्धा देशातले मुसलमान आणि बाहेरचे मुसलमान हा एक परत वेगळा मुद्दा आहे. हा मुद्दा आहे, पण म्हणजे तसे AGPचेही डिफरन्सेस आहेत बीजेपीशी या मुद्द्यावरती. परंतु ह्या मुद्द्याचा प्रचारामध्ये भाजपने जाणीवपूर्वक फायदा करून घेतला आणि म्हणून जे आत्ता जे रिझल्ट दिसत आहेत ते आता ह्याच्यात तसं बायफर्केशन येत नसलं तरी असं दिसतंय की जी बराक व्हॅली आणि हे आहे त्याच्यातनं काँग्रेसला म्हणजे AIDF वाईप आउट झाली त्यांनी ध्रुवीकरणाचा मुद्दा केल्यामुळे. म्हणजे मुस्लिम मतं जी आहेत ती काँग्रेसकडे गेली, कारण काँग्रेसकडे काही प्रमाणामध्ये हिंदू मतं आहेत सायझेबल, म्हणून ती काँग्रेसकडे गेली. पण दुसऱ्या बाजूला हिंदू ध्रुवीकरण झालं आणि त्याच्यामध्ये अप्पर आसाममध्ये बीजेपीला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला, जो आपल्याला 2014च्या निवडणुकीमध्येही दिसला होता. याच्यात दुसरं, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे जे आकडे वाढलेत त्यांनी दोघांचेही आकडे कमी केलेत. म्हणजे काँग्रेसचाही आकडा कमी आहे, डाव्यांचाही आकडा कमी आहे. मग जसं आपण म्हणतो की एका विशिष्ट पक्षाचे किंवा एखाद्या विशिष्ट वर्गाची मतं फिरली तर इकडे त्या अर्थानं सर्वच मतं फिरलेली दिसतात. नाही, पश्चिम बंगालमध्ये जसं मी मगाशी सांगितलं की ममता बॅनर्जी या गरिबांच्या नेत्या म्हणूनच त्यांची प्रतिमा झाली. डाव्यांची प्रतिमा अनफॉर्च्युनेटली जी आधी गरिबांचा पक्ष म्हणून होती ती न राहता तो मध्यमवर्गीयांचा पक्ष, भद्र लोकांचा पक्ष अशीच प्रतिमा झाली. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय हाच जनाधार घेऊन डावे उतरले होते, म्हणून तर काँग्रेसबरोबर अलायन्स करावा लागला. ही मतं त्यांच्याबरोबर गेली नाही. तुम्हाला माहिती आहे का, पश्चिम बंगालमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा जो DA आहे तो देशातला सगळ्यात कमी DA आहे. आणि ममता बॅनर्जींनी जाहीर सभांमध्ये सांगितलं होतं की मी हा वाढवू शकत नाही कारण आपली परिस्थिती नाही. त्याचवेळी सबसिडी मात्र त्यांनी 2200 कोटीवरनं 7000 कोटींवरती नेली.
तर या ज्या गोष्टी ममता बॅनर्जींनी केल्या आणि ठोकून केल्या, एका बाजूला त्यांची स्टाईल ऑफ फंक्शनिंग, दादागिरी, आणि दुसऱ्या बाजूला 34 वर्षाच्या सत्तेनंतर जे प्रशासनामध्ये घुसलेले डावे समर्थक होते त्यांना त्यांनी ज्या पद्धतीने हाकलून लावले, ठिकठिकाणी गावागावांमध्ये, ग्रामीण भागामध्ये 1200 कार्यालयं सीपीएमची त्यांनी जाळली, हे ज्या स्टाईलने त्यांनी केलं. पण त्याच बाजूला त्यांनी त्यांची भाषा सुद्धा त्यांनी ग्रामीण बंगालीमध्ये भाषणं केली, ग्रामीण म्हणींचा वापर केला, आणि हे जे सगळं चित्र निर्माण केलं त्याचा एक खूप मोठा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे. अशोक नाही, एक आता समर खडसने जो मुद्दा आधी मांडला त्याच्याशी मी सहमत आहे. धार्मिक तेढ ही काही कमी होणार नाही माझा अंदाज आहे, उलट ती वाढत राहणार आहे. म्हणजे देशातल्या मुद्दा या दृष्टीने मुद्दा म्हणून आणि निवडणुकीतला मुद्दा म्हणून तर नक्कीच ते होणार आहे, आणि दोन्ही बाजूनी होणार आहे. म्हणजे एका बाजूनी आपण आता आसाममध्ये AIDF म्हटलं, हैदराबादमध्ये MIM आहे, आणि इथे अर्थातच BJP RSS आहे. या दोन्ही याच्यामध्ये, आणि आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे की खरं म्हणजे या दोन्ही शक्ती एकमेकांना पूरक ठरतात, आणि त्याच पद्धतीने त्यांचं साधारणतः राजकारण हे जे आपण बघतो, त्यांची स्टेटमेंट, त्याच्यावर उलटं स्टेटमेंट वगैरे, ह्या सगळ्या याच्यामधून खरं म्हणजे या दोन्ही शक्तींचा धर्मांध ध्रुवीकरण वाढवण्याचाच संबंध देशामध्ये प्रयत्न चाललेला आहे. आणि खरं म्हणजे तोच सर्वात गंभीर गोष्ट आहे आज, म्हणजे सगळ्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आणि एकूणच देशामध्ये धर्मांध ध्रुवीकरण वाढवणं, याचा अर्थ की राष्ट्रीय एकात्मतेला सुद्धा नख लावणं, असं खरं म्हणजे आज आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून जरा लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये हे निकाल वगैरे जर आपण बघितले तर याच्यामध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की असं जर धर्मांध ध्रुवीकरण जर वाढलं देशामध्ये, तर त्याचं मुख्य जे प्रश्न आहेत, म्हणजे लोकांचे जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत, हे मागे जातात. आज एवढे 65,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये केल्या, 3.5 लाख शेतकऱ्यांनी या गेल्या 20 वर्षामध्ये देशात आत्महत्या केल्या, हे मुद्दे दुय्यम समजले जातात. आज असंघटित कामगार, शेतमजूर यांचं जे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आज त्यांची जी सस्यावलपट होतीये, हे सगळे मुद्दे मागे जातात आणि धर्मांधता ही पुढे येते. मला वाटतं तो खरं म्हणजे सर्वात मोठा धोका आजच्या या परिस्थितीत आहे. पश्चिम बंगालमधली काही आकडेवारी समोर येते, आपण त्याच्यावर नजर टाकूया, कारण ती आकडेवारी आपल्याला पुढच्या चर्चेकरता किंवा या आकड्यांचं विश्लेषण करण्याकरता महत्त्वाची आहे. ममता बॅनर्जी यांना मतदानाच्या 47% मतं पडली आहेत, डाव्यांना 32%, तर भाजपला 10%. मुळे ही आकडेवारी अतिशय महत्त्वाची आहे विश्लेषणाच्या दृष्टीने. कुबेर सर काय सांगा? महत्वाचा मुद्दा आहे. भाजपला 10% मतं पडली, तो 17 ठिकाणी आघाडीवर आहे. मला असं वाटतं की डाव्यांना आता हा विचार करावा लागेल की त्यांना त्यांच्या नेतृत्वामध्ये प्राण फुंकावे लागतील. सध्या जे एक निश्चेष्ट पडल्यासारखं ते एकंदर डाव्यांचं तिथलं वर्तन आहे, निवडणुकीच्या पुरतंच ते सगळे जागे झाले. हे मला असं वाटतं की भाजप जर अशाच जोमाने वाढत राहिला आणि भाजपचं एकंदर ते पूर्वांचलाचं राजकारण आहे, त्यांना जो काही धार्मिक कार्यक्रम तिथे राबवायचा आहे, तो पाहता मला असं वाटतं की डाव्याला दुहेरी आघाडीला तोंड द्यावं लागेल, आव्हानाला तोंड द्यावं लागेल. एका बाजूला ममता त्यांचा जोर असाच आहे, आणि हे जर भाजपही वाढत राहिला तर मला असं वाटतं की त्यांना पूर्णपणे नव्यानेच मांडणी करावी लागेल. शुक्लाजी, 1-2% आता 10%, म्हणजे लॉटरी वाटते तुम्हाला त्या अर्थानं? त्याच्यावर आधी नंतर बोलू, पण आता निधर्मीवादी जे आहेत, मिरवणारे निधर्मीवादी म्हणून मिरवणारे जे लोक आहेत, त्याचे जमीयते इस्लामीच्या स्टेजवर डाव्या आघाडीचे नेते जाऊन बसतात, तर त्यांचा हा निधर्मतावाद. ते गुलाम नबी आझाद डाव्या आघाडीचे नेते तिथे जाऊन भाषण केलं त्यांनी. डाव्या आघाडी तुमचा गुलाम नबी काँग्रेस तिथे त्या पक्षात आहेत. IUML बरोबर ते आघाडी करणार, काँग्रेसवाले केरळमध्ये ते त्यांना चालणार. MIM बरोबर त्यांची आघाडी, म्हणजे मागच्या जे UPA गव्हर्नमेंटमध्ये ते पार्टिसिपेट करत होते, ते त्यांचा निधर्मतावाद. पण भाजप त्याच्याबद्दल काहीही उठसूट आरोप करायचा, मालदाबद्दल जे आहे मौल बाळगता रत्नाकर महाजन बोलले, ते डिस्ट्रिक्ट कमिटीने त्याचा निषेध केला. आणि राहुल गांधी रोहित वेमुलला जाऊन भेटतात, 2 वेळा जाऊन भेटतात, रडतात. तसंच तिथे जे याकूब मेमनच्या सपोर्टमध्ये, अफजल गुरुच्या सपोर्टमध्ये नारे लावणारे जे लोक आहेत, आता ते सिद्ध सुद्धा झालेला फॉरेन्सिक एव्हिडन्स त्याचा आलेला आहे, तिथे जाऊन JNU मध्ये ते कन्हैया कुमारचं समर्थन करतील, पण मालदामध्ये बद्दल कधीच बोलणार नाही, त्यांचा एक तोंडातला शब्द बाहेर पडणार नाही. हा जे निधर्मवाद आहे त्याचा विरोध म्हणून बहुसंख्याक समाज उभा राहतो. हे शर्माजींनी सांगितलं ते बरोबर आहे. जसं त्यांनी काश्मीरमधले विद्यापीठात जे प्रॉब्लेम झाला तेव्हा त्यांच्या पक्षाने काही शब्द तोंडातनं काढला नाही. त्यांचं म्हणणं आहे की हमाम में सभी नंगे है,
ते त्यांना आमच्या सांगायचं. पक्षाने शब्द काढला आणि तिथे आमचे तिथे लोक त्यांनी गेले भेटायला, असं नाहीये. जी भूमिका त्यांच्या पक्षाने घेतली त्याच्या अत्यंत 180 डिग्रीमध्ये उलटी भूमिका असणाऱ्या पीडीएफ बरोबर त्यांनी अलायन्स केला. तर हा जो राजकारणातला लवचिकपणा आहे, हा लवचिकपणा सगळ्यांमध्ये आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, पण ते जे आहेत ना, ह्यांना एक धर्मांधभाव बोलायचा आणि त्यांना निधर्मवादी बोलायचं, बरोबर आहे, हा हे जे चूक आहे. बुद्धिवंतांचं पण लवचिकपणा सगळ्यांमध्ये. बुद्धिवंतांचा हे जे आहे ना, त्यात जरा बदल पण करा. शर्माजी, लवचिकपणा बदल सगळ्यांमध्ये. करावा, आपण हाच मुद्दा मांडत होतो. त्यात बदल करावा. बुद्धिवंत जे आहेत ना, काँग्रेस म्हणजे निधर्मी, नाही. डावे म्हणजे निधर्मी. बरोबर, हे चूक म्हणून आहे. ते जाऊन जमीत इस्लामी बरोबर हे बसतील, चूक आहे. मुस्लिम लीग बरोबर बसतील. काँग्रेस आणि म्हणून बीजेपी फक्त तसा भाजप काही जे आहे फारसा ना, फरक नाही. भाजप जे आहे, जे लोकशाही रीतीने निवडून आलेल्या की भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक नाहीये काही. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पक्षाशी त्यांनी आघाडी केली, तर ते जे आहेत तेच धर्मांध बरोबर आहेत, आहे. असं बोलायचं. बरोबर, हे चुकीचं आहे. शुक्लाजी, तेच मला पण म्हणणं आहे की हे राजकीय- सगळे लवचिक आहेत हे आपण मान्य करायला पाहिजे. नाही, पण लोकशाहीचं अजून वैशिष्ट्य जे आहे की बुद्धिवंतांचे प्रत्येकाला व्यवहार आहे ना, लवचिक व्हावं त्यात लागतं. बदल करावा, एवढंच मी नाही, बोलतो. त्यातला मला वाटतं आक्षेप त्यांचा कुठला दिसतो की लवचिक सगळे असताना हा, एकाला- घट्टपणाचा ठपका अहो, फक्त तुम्ही एका targeting एकाच करता पक्षाला काय? भाजपला. हा, आडमुठेपणाचा तर करू ठपका नका. फक्त, हा, तसा बरं ठीक आहे. त्यामुळे त्या अर्थानं तुम्हाला कुबेरांचे काही मुद्दे पटले आणि तुम्ही न बोलताही काही मान्य केलं. पण मी तुम्हाला विचारत होतो की पश्चिम बंगालबद्दल म्हणजे तुमच्या फायद्याच्या लॉटरी नाही, गोष्टीबद्दल आमच्या सांगा ना. लोकांचं तिथे कार्य तसं आहे. म्हणजे आमचे 20 सीटमध्ये आमच्या 20 सीट तिथे पश्चिम बंगालमध्ये लागणार हे आमचा कॅल्क्युलेशन होता. आता 17 बार आघाडी दिसतोय. बाकी जेवढे 1 ते 5 पेक्षा वर पश्चिम बंगालमध्ये भाजप जाणार नाही असं एक्झिट पोलला सुद्धा वाटत होता. तसंच केरळमध्ये यांचे काहीतरी खाते उघडत नाही असं लोक बोलत होते. तर काँग्रेस मुक्त भारत आता चालू होण्याचा जे परिणाम आहे ते दिसतोय. आणि डाव्या आघाडीने जिथे काँग्रेस बरोबर युती केली तिथे डाव्या आघाडी गेली आणि डाव्या आघाडीने जिथे त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली तिथे त्यांच्या हातात सत्ता आली. आणि 1 ऑगस्टा वेस्टलँड जो आहे त्याचा सुद्धा परिणाम ह्या निवडणुकीवर दिसतोय. म्हणे गांधी परिवारची जी प्रतिमा आहे ती मलिन झालेली आहे, नष्टप्राय झालेली आहे. आणि जेव्हापर्यंत गांधी मुक्त काँग्रेस होणार नाही तेव्हापर्यंत काँग्रेस सत्तेत येणार नाही, हा सुद्धा एक संकेत आहे. पण तामिळनाडूमध्ये तुम्ही याच्यावर 232 जागा लढवल्यात ना, तिथे एवढ्या कमी का जागा आहे? आपण तिथे त्याच्यावर पण वाढतील. आपण सविस्तरपणे बोलूयात. सर, तुम्हाला जाण्यापूर्वी म्हणजे मला कल्पना आहे अशोकजींना जायचंय, मात्र त्याच्यापूर्वी केरळच्या बद्दलचा एक त्यांना प्रश्न घेऊयात आणि मग ते त्यांच्या पुढच्या ठरलेल्या कार्यक्रमाला जातील. अशोकजी, पहिल्यापासून मगाशी कानगो सांगत होते की काही झालं तरी 100% आमची सत्ता येणार असं ते आत्मविश्वासानं सांगत होते. पण तरी आकडे बदलत होते आणि असं वाटत होतं की नाही बुवा केरळातलं चित्र वेगळं दिसेल. काय सांगता तुम्ही? नाही, केरळात अपेक्षेप्रमाणे डावी लोकशाही आघाडी सत्तेवर आलेली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. एकूणच केवळ केरळसाठी नव्हे परंतु एकूणच देशातल्या राजकारणासाठी ती चांगलीच गोष्ट आहे. तिथे मुख्यतः सत्तेवर येण्याचं कारण म्हणजे पूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या सरकारने जे काही गेल्या 5 वर्षामध्ये अनेक ज्या काही चुका झाल्या, भ्रष्टाचार झाला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा तो परिणाम नक्कीच झालेला आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी डावी लोकशाही आघाडी अत्यंत एकसंघ राहिली. संपूर्ण एकजुटीने ही निवडणूक लढवली गेली आणि गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने जी मोठमोठी आंदोलनं जनतेची झाली, वेगवेगळ्या म्हणजे कामगार वर्ग असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी, युवक, महिला, या सगळ्यांचं हे करून जे आणि मुख्यतः जो एक पर्याय, विकासाचा पर्याय जो केरळ समोर हा डाव्या लोकशाही आघाडीच्या जाहीरनाम्यामधून जो मांडला गेला आणि जो यापूर्वी आपण अंमलात आणलेला सुद्धा, म्हणजे 5 वर्षापूर्वी व्ही.एस. अच्युतानंदन यांचं सरकार असताना सुद्धा खूप चांगले महत्त्वाचे निर्णय वगैरे झाले. तर ते साधारणतः त्यामुळे केरळमध्ये आज डावी लोकशाही आघाडी पुन्हा एकदा सत्तेवर आलेली आहे. पण मग म्हणजे मला एकच याच्यात जस्ट विचारायचं मिलिंद कॉम्रेड डवळेंना, किंवा आता मुख्यमंत्री पदाचे पुन्हा दावेदार अच्युतानंदनच असतील, त्यांचं 93 वय आहे, की कुठल्या नवीन तरुण माणसाकडे पुढच्या वेळेला ते पार्टीमध्ये ठरेल, ते पार्टीमध्ये आता लगेच या 1-2 दिवसामध्ये ठरेल. बरं, एक प्रश्न त्याला जोडून पण एक त्याला जोडून आणखीन एक प्रश्न अगदी छोटासा, म्हणजे पश्चिम बंगालमधला अपयश पूर्णपणे मान्य करून स्वीकारून केरळ हा तुमच्याकरता दिलासा आहे, पण पश्चिम बंगालचा रिव्ह्यू करणार? हो, नक्कीच करणार. ठीक आहे. पक्षातील चिंतन बैठका वगैरे असतात. हो, आता 23-24ला केंद्रीय कमिटीची मिटिंगच आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोघांनी मांडलेला अच्युतानंदनचा विषय ते त्याच्यात करतील आणि त्याच्यात औपचारिक घोषणा होईल. अशोकजी, धन्यवाद तुम्ही या गप्पांमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. एक महत्त्वाची बातमी येते दिल्लीतून की जी प्रेम शुक्ला आणि महाजन सर या दोघांनाही एकाला आनंद देणारी तर एकाला कदाचित प्रश्नचिन्ह किंवा भुवया उंचावणारी अशा प्रकारची बातमी असू शकते
निवडणुकांमध्ये काँग्रेसनं पराभव मान्य केला आहे असं काँग्रेसनं औपचारिकरित्या म्हटलेलं आहे. आसाम केरळमध्ये काँग्रेस पिछाडीवर आहे. आसाम आणि केरळ या दोन्ही ठिकाणची काँग्रेसचं राज्य आता खालसा होताना दिसतंय आणि या पराभवाला राहुल गांधी जबाबदार नाहीत असं काँग्रेसनं औपचारिकरित्या म्हटलंय. प्रशांत कदम आपले दिल्लीचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. प्रशांत, काय म्हटलंय काँग्रेसनं? कुठल्याही पराभवानंतरची काँग्रेसमधून नेहमी येणारी प्रतिक्रिया आहे तशाच पद्धतीची ही प्रतिक्रिया आहे. त्याच्यात काही नवीन नाहीये. कारण पश्चिम म्हणजे आसाम आणि केरळ तर ही राज्य दोन काँग्रेसनं गमावलेली आहेतच, पण शिवाय पश्चिम बंगालमध्ये जी डाव्यांसोबत आघाडी केलेली होती आणि तमिळनाडूमध्ये DMK सोबत आघाडी केलेली होती, तर या दोन्हीही आघाड्या ज्या आहेत त्या देखील सपशेल फेल ठरलेल्या आहेत. त्यामुळं एकतर पाचही राज्यांचे जर आपण निकाल बघितले तर ते पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची जी आहे ती जबरदस्त पीछेहाट झालेली आहेत. 2 राज्य एकतर हातातून गेलेली आहेत. आता केवळ अगदी 7 राज्य जी आहेत ती काँग्रेसच्या खात्यामध्ये उरलेली आहेत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो गेल्या काही दिवसांपासून मुद्दा चर्चेला जातोय की राहुल गांधींना अध्यक्षपद कसं केलं जाणार, तर त्याची एक चर्चा जी आहे ती पुन्हा या निमित्तानं होतीये आणि काँग्रेसवाले अजूनही या पराभवासाठी राहुल गांधींना जबाबदार मानायला तयार नाहीये. म्हणजे हे जरा आपण बिहारच्या निकालांच्या वरती जर तुलना केली तर बिहारमध्ये खरं तर नितीश आणि लालू यांच्यासोबत काँग्रेसला यश मिळालं होतं, पण त्या यशातही कसा काँग्रेसच्या उपाध्यक्ष राहुल गांधींचा हात आहे आणि त्यांनी कशी ही स्ट्रॅटेजी यशस्वी केली असं म्हणून बिहारच्या मधल्या ज्या जागा जिंकल्या त्याचं श्रेय राहुल गांधींना दिलेलं होतं. मात्र आता जो पराभव झालाय त्या पराभवासाठी मात्र राहुल गांधींची काहीही जबाबदारी नाहीये. अशा पद्धतीचा स्टँड जो आहे तो काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेला आहे आणि खरं तर तो निश्चित प्रशांत, तू म्हणालास तशाच पद्धतीने हो, काँग्रेसची यापूर्वी सुद्धा जेव्हा जेव्हा काँग्रेसचा पराभव स्वीकारावा लागला काँग्रेसला त्यावेळेची काँग्रेसची प्रतिक्रिया की जनतेनं दिलेला कौल आम्ही स्वीकारतो, मात्र हे राहुल गांधी यांचं अपयश नाही. प्रशांत तुर्तास धन्यवाद. कुबेर सर, काय प्रतिक्रिया? नाही नेहमी अपेक्षितच आहे. काँग्रेसमध्ये त्या पक्षाचं जे केंद्रीय कुटुंब आहे त्याचं कधीच काही चुकत नाही, बरोबर येतं ते. मात्र ते सगळं त्या पक्षाच्या त्या केंद्रीय कुटुंबाचं असतं. म्हणजे त्यातल्या गमतीचा भाग कदाचित हे इथे पटणार नाही भाजपच्या नेत्यांना की भाजपचंही सुद्धा त्याच पद्धतीनं हळूहळू वाटचाल सगळी सुरू आहे. काही ते यश मिळेल ते अमुक 2 व्यक्तींच्या ध्येय धोरणांचा जो काही एक परिणाम आणि त्यांनी जी काही दूरदृष्टी ते दाखवली त्याचा आहे. त्यामुळे हे सारे काही तेच ते या पद्धतीने सगळेच पक्ष आता बोलायला लागलेले आहेत. महाजन सर, मगाशी चर्चा झाल्याप्रमाणे सध्या आपल्या देशामध्ये राजकारण आणि सार्वजनिक जीवनाचं विश्लेषण आणि चर्चा ही दिवसेंदिवस अधिक व्यक्तिकेंद्रित होत असल्यामुळं या संबंधाचे पडघम वाजू लागल्याबरोबर जी चर्चा सुरू होते त्या चर्चेचं शेवटचं कल्मिनेशन आज आपल्याला झालेलं दिसेल. मगाशी म्हटल्याप्रमाणे पार्लमेंटरी डेमोक्रेसी नसून प्रेसिडेन्शियल टाईप ऑफ डेमोक्रेसी आहे असं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जो झाला त्याचं हे लॉजिकल पर्यवसान आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षाने जर आज केरळ आणि आसाम या 2 राज्यातली सरकार असून सुद्धा तिथे यश मिळालं नाही हे अपयश मान्य केलं असेल तर ते अपयश सगळा पक्ष म्हणून टीम म्हणून स्वीकारलेलं अपयश आहे. पण जेव्हा विविध विद्वान, तत्ववेत्ते, विश्लेषक, विद्वान संपादक हे एका व्यक्तीभोवती चर्चा केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला नकार द्यावा लागतो. कारण आपल्याला जर आठवत असेल तर तथाकथित इंग्रजी राष्ट्रीय वर्तमानपत्रापासून ते जिल्हा वर्तमानपत्रापर्यंत सर्वांनी गेली काही वर्ष राहुल गांधी अशीच चर्चा केलेली आहे. ही चर्चा झाल्यानंतर पक्ष असं म्हणू शकत नाही की नाही त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. तसं जर म्हणलं तर तुम्ही म्हणाल बघा हे राहुल गांधीला काहीच महत्व देत नाही, त्यांचं नाव पण महाजन सर, त्यामुळं मुद्दा असा की शेवटी पक्ष म्हणून टीमचं हे अपयश किंवा यश असतं आणि त्यात नेतृत्वाचं क्रेडिट इतकं असतं की नेतृत्व त्या टीमला नेतृत्व देऊन यशाकडे वाटचाल करतं, तेवढं नेतृत्वाचं यश असतं. हीच काँग्रेस पक्षाची आजपर्यंत धारणा आहे. तुमचं इंटरप्रिटेशन काही का असेल. हो महाजन सर, पण मगाशी जेव्हा सचिन सावंत या चर्चेत सहभागी झाले होते आणि समर खडसनं त्यांना असा प्रश्न विचारला होता की जेव्हा आसाममध्ये नेतृत्व परिवर्तनाचा विषय येऊन पोहोचला आणि गोगोईंच्या संदर्भातलं कार्यकर्त्यांची नाराजी, नेतृत्व बदल, चेहरा वेगळा द्यायचा, तरुण द्यायचा असा जेव्हा विषय आला तेव्हा मात्र राहुल गांधी यांनी स्वतः आग्रहानं अगदी ठरवून ठामपणाने असं म्हटलं की नाही, नवा चेहरा नाही, गोगोईच पुन्हा एकदा. तर तुम्हाला असं वाटतं की
असा निर्णय त्यावेळेला झाला नसता, काही वेगळा निर्णय झाला असता तर कदाचित काही वेगळी स्थिती निर्माण झाली असती. आता या जरतारी भाषेत आज चर्चा करण्यात काय मतलब आहे? जे झालं ते घडून गेलं, लोकांनी त्यावरचं आपलं वर्डिंग दिलं. ठीक आहे, या सगळ्या विषयातली चर्चा सुरू राहील. अधिकाधिक चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे. या पाचही ठिकाणचं काँग्रेसच्या हातातून 2 राज्य गेलेत हेही स्पष्ट झालंय. आणि जिथे कधीही भाजपचं कमळ दूरदूरपर्यंत दिसेल असं कोणाला वाटलं नव्हतं, त्या 2 ठिकाणी भाजपचं कमळ लुकलुकताना लांब अंतरावर दिसत आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर या सगळ्या विषयातले आणखीन काही महत्त्वाचे पैलू आपण जाणून घेणार आहोत. प्रामुख्यानं तामिळनाडूमध्ये नेमकं असं काय झालं की पुन्हा एकदा अम्मांच्या हाती तामिळनाडूच्या जनतेनं सत्तेची सूत्र सोपवली, आपण जाणून घेणार आहोत या सगळ्या मान्यवरांकडनं. एक छोटासा ब्रेक घेऊयात. इलेक्शनच्या आखाड्यात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 5 राज्यांच्या निवडणुकांचं चित्र हळूहळू स्पष्ट होत चाललंय. 2 राज्य काँग्रेसकडनं गेलेली आहेत आणि आता संपूर्ण देशाचा जर का विचार केला तर काँग्रेसच्या हातातनं आणखीन 2 राज्य सुटलेली आहे. काँग्रेस पक्ष आता 6 राज्यांपुरता उरला. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, तिकडे मणिपूर, मिझोराम, मेघालय, कर्नाटक एवढ्याच पुरता राहिलेला आहे आता काँग्रेस पक्ष. महाजन सरांच्याकडे जाण्यापूर्वी आपण इथे स्टुडिओतले मान्यवर आहेत त्यांच्याकडनं आधी या संदर्भात प्रतिक्रिया घेऊयात. समर, एकेकाळी संपूर्ण देश आणि काँग्रेस असं समीकरण होतं. गेल्या काही काळात ते इतकं बदलत चाललं की आता काँग्रेस 6 राज्यांपुरती मर्यादित झाली. नाही, हे समीकरण खूपच सुरुवातीला होतं. नंतरच्या काळामध्ये राज्यांमधनं वेगवेगळी सरकारं यायला लागली. मी मगाशी पण हे सांगितलं की या निवडणुकीचा मतितार्थ हा आहे की या देशामध्ये फक्त काँग्रेस आणि भाजप हे 2 राष्ट्रीय पक्षच आहेत अस्तित्वात. हे जे एक वातावरण किंवा समज तयार झाला होता तो या निवडणुकांनी खोटा ठरवला. भाजपने स्वतःला वाढवण्यासाठी जी प्रादेशिक पक्षांबरोबर युती करण्याचं जे धोरण सुरुवातीपासून घेतलं, ज्याचा फायदा करून भाजप स्वतः वाढली आणि आज इथपर्यंत पोचली, सत्तेपर्यंत पोचली स्वबळावर. मला असं वाटतं की ते आज या निवडणुकीने दाखवून दिलं की हे पक्ष आज पुन्हा अस्तित्वात आहेत. उरला प्रश्न काँग्रेसचा. काँग्रेस अजूनही 2014च्या पराभवानंतरच्या धक्क्यातनं सावरलेली दिसत नाहीये. काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्या हातात तरी संपूर्ण सूत्र द्यावीत किंवा ती सोनिया गांधींनी तरी घ्यावीत असं माझं व्यक्तिगत मत आहे. याचं कारण असं की त्याच्यामधनं 2 पॉवर सेंटर्स जेव्हा तयार होतात तेव्हा अनेक कन्फ्युजन्स तयार होतात असं मला वाटतं. आणि काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांपासून ते अगदी खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही कन्फ्युजन्स खूप आहेत. म्हणजे अगदी मुंबईतल्या छोट्या छोट्या, म्हणजे आता मी नाव घेणार नाही, पण मुंबईतमध्ये काही कॉन्ट्रोवर्सी झाल्या, त्याच्यात सुद्धा दिल्लीमध्ये या 2 नेत्यांमधनं काही वेगळ्या सूचना खालच्या पातळीवर आल्या अशी एक चर्चा होती आम्ही जेव्हा ते सगळं कव्हर करत होतो. ह्या सगळ्या कन्फ्युजन्समधनं मला असं वाटतं की ते सत्तेवर असताना सुद्धा जे झालं, अण्णा हजारेंचं आंदोलन आणि ते ज्या पद्धतीने हँडल केलं गेलं, काँग्रेसमधली आतमधली जी साठमारी होती ती साठमारी काही प्रमाणात कमी झालेली आहे, काही प्रमाणात थोडीशी डागडुजी झालेली आहे. परंतु पूर्णपणे ज्या पद्धतीने, ज्या भूमिकेतनं आणि ज्या जोरात त्यांनी फाईट केलं पाहिजे ते होताना दिसत नाहीये. आणि निर्णय क्षमतेमध्ये अनेक लोक इन्व्हॉल्ड असल्यामुळे मला असं वाटतंय की त्यांना कुठलाही काँग्रेस अशी कशात तरी अशी अडकले निर्णयात. म्हणजे निर्णय घ्यावा का नाही घ्यावा, घ्यावा तर हा घ्यावा का घेऊ नये, अशी सगळीकडे म्हणजे केंद्रीय पातळीपासून समोरने उल्लेख केला तसं मुंबई स्तरापर्यंत सगळीकडे काँग्रेस अशी अडकली कुठेतरी. हो, तोच म्हणजे व्यवस्थापन क्षेत्रामध्ये एक शब्द वापरतात, कुठलीही आस्थापना कशी आहे तर ती एखादी टॉप हेवी अशा स्वरूपाची, म्हणजे वरचा भाग नेत्यांचा जास्त आणि प्रत्यक्ष कार्यकर्ते कमी अशा स्वरूपाची काँग्रेसची एक रचना दिसते. आणि मराठीमध्ये एक जो वाक्प्रचार किंवा म्हण जी आहे ना की सुधरत नाही, तशी अवस्था त्या पक्षाला आलेली आहे की नक्की करायचंय काय. कारण प्रत्येक प्रश्नावरती, मग त्या रोहित वेमुलाचा मुद्दा असेल,
हैदराबादचा आणखी कुठला मुद्दा असेल, कन्हैयाचा कुठला मुद्दा असेल, तो पक्ष सतत गोंधळलेल्या अवस्थेत दिसतो. आणि महाजन सरांना ते कदाचित आवडणार नाही, पण पक्षाची करणी ही पूर्णपणे उजवी राहिलेली आहे आर्थिकदृष्ट्या 1991 पासून, आणि बघतायत मात्र ते डावीकडे. आणि हे सतत डावीकडे बघणं आणि उजवीकडे करायला जाणं, चिदंबरम अर्थमंत्री असतील, मनमोहन सिंग असतील, तर हा गोंधळ हा पक्षाला तो खूप मारक ठरलेला आहे. आणि त्यामुळे अजूनही काँग्रेस हा पर्याय पक्ष असू शकतो असं लोकांना वाटत नाही. महाजन सर तुमच्याकडे येण्यापूर्वी विश्वंभर चौधरी, तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? मला समर खडस आणि कुबेर सर जे म्हटले तर दोघांचंही म्हणणं पटतं त्यामध्ये, की काँग्रेसला थोडासा एक प्रकारे नेतृत्वाचाच एक डायलेमा काँग्रेसमध्ये नक्की दिसतो. पण तो मला खरं म्हणजे मिलिंद एक उत्सुकता अशी होती की काँग्रेसने पराभव मान्य केला आणि राहुल गांधी त्याला जबाबदार नाहीत, हे स्टेटमेंट म्हणून जर आलं असेल काँग्रेसचं, तर त्याच्यात निश्चित अर्थ असा आहे की जो कोणाला जबाबदार धरायचं असेल तर पहिले राहुल गांधींना जबाबदार धरा. हे पण नुसतेच प्रतिक्रिया म्हणून बोलण्यातून आलं असेल तर ते तुटक असतील वाक्य, तर त्याचा संबंध नाही. पण ते काँग्रेसचं जर ऑफिशियल स्टेटमेंट असेल ते कुठेतरी काँग्रेसमधलाच एक गट हिंट करतोय, त्याच्यासाठी राहुल गांधी तर जबाबदार नाही. कारण काँग्रेसचं नेहमी वैशिष्ट्य राहिले, मी काँग्रेसला अगदी घरातून लहानपणापासून पाहत आलो, काँग्रेसचे सगळे नेते जेव्हा व्यासपीठावर म्हणतात की यापुढे आम्ही एक दिलाने काम करू, तेव्हा दोन गोष्टी त्यांना सुचवायच्या असतात. एक म्हणजे पूर्वी गटबाजी आमच्यात खूप होती, आणि दुसरं म्हणजे पुढेही ती तशीच राहणार आहे. त्यामुळे काँग्रेसची विधानं ही फार तारतम्यानं घ्यायची, आणि काँग्रेसचं जे अंतर्गत खरं म्हणजे कुबेर सरांनी सांगितलं तर त्याच्यानुसारच ती पाहायची असते असं मला वाटतं. प्रेम मुद्दा असा आहे की एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये असा आहे की जो देशातला ट्रेंड दिसतो आपल्याला 2014 पासून, तो साधारण एकारले नेते जे आहेत, एकारलेले, त्यांचं थोडंसं मला असं वाटतं की डॉमिनेशन आहे. सामूहिकता असलेल्या पक्षांना मला वाटतं की लोक आता माहित नाही का, म्हणजे ते चमत्कारिक लोकशाही तसं होऊ नये, पण होताना दिसतंय. म्हणजे मोदी, केजरीवाल, ममता बॅनर्जी, जयललिता ही त्याची उदाहरणं. आता त्यामध्ये काँग्रेसला जर स्ट्रॅटेजिक चेंज काही करायचं असेल तर मग त्यांनाही त्या प्रेसिडेन्शियल फॉर्मकडे जावं लागणार, हे अटळ आहे. आणि मग त्याच्यासाठी राहुल गांधींच्या शिवाय जसं म्हणजे मोदींनी असं वातावरण तयार केलं की 14 साली की एक तर तुम्हाला तू वाचू शकतो, नाही तर मोदी वाचू शकतात, तसं मग एक तर तुम्हाला देव वाचू शकतो, नाही तर राहुल गांधी, असा तो पुढचा त्यांना करावं लागेल. बाकी पक्ष म्हणून सांघिकता ही मला चिंतेची बाब वाटते लोकशाहीत, पण ती संपताना दिसते सध्या तरी. बरं महाजन सर, मी तुमच्याकडे येतो, मात्र त्यापूर्वी शुक्लाजी, म्हणजे तुम्ही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहात, पण तुमच्यातला पत्रकारही अजून आहे, तर एक त्रयस्थ म्हणून विश्लेषण करताना तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसनं जसं आता विश्वंभर चौधरी म्हणाले असा निर्णय करायची वेळ आली? ते बघा, 2014च्या आधी काँग्रेसच्या लोकांची जेवढे प्रवक्ते टेलिव्हिजनवर यायचे त्यांची एक दरपोक्ती असायची की आम्ही एकमेव राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेस आहे, भाजप हा क्षेत्रीय पक्ष आहे किंवा बहुप्रादेशिक पक्ष आहे. आता त्याचं चित्र एकदम वेगळं झालेलं आहे. आता भाजप हा राष्ट्रीय पक्ष दिसतोय आणि ते बहुप्रादेशिक पक्ष किंवा क्षेत्रीय पक्ष अशी प्रतिमा आता काँग्रेसची निर्माण झालेली आहे. आता काँग्रेसमध्ये जेव्हा परत मोठा काही चेंज करत नाही, बदल करत नाही, भाजपमध्ये सुद्धा 2013 नंतर एक मोठा बदल करण्यात आला. ते निर्णय घेण्यात भाजपचा नेतृत्व यशस्वी झाला, म्हणून भाजपमध्ये एवढी मोठी जे यश आता भाजपला भेटला 2014च्या निवडणुकीत त्यात किंवा त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात एक बदल करण्यात आला, ते दिसतोय सगळ्यांना. पण काँग्रेस बदल करायला तयार नाही, कारण ते एक कुटुंबांच्या बाहेर ते आहे, बघण्याचा त्यांच्याकडे दृष्टिकोन नाही. त्यामुळे त्यांचा जेव्हा परत मोठी बदल होत नाही, मला एक पत्रकार म्हणून, म्हणजे हे भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी बोलत नाही, एक पत्रकार म्हणून काँग्रेसमध्ये मोठी बदल करण्याची गरज मला दिसतोय. महाजन सर, या सगळ्यांनी व्यक्त केलेत मतं केवळ टीका करायची म्हणून केलेलं नाहीये, तर एक त्रयस्थ म्हणून सगळ्यांना असं वाटतं की काँग्रेसला खरंच अशा एका परिवर्तनाची किंवा बदलाची गरज आहे. तुम्ही सुद्धा केवळ टीका न घेता तुम्हाला असं वाटतं की खरंच आता अशी वेळ आली आहे? काँग्रेस पक्षाविषयी लोकांच्या मनात असलेला आस्था, प्रेम आणि सद्भावना यांचं उदाहरण आता आपल्यासमोर आलं. आपल्याला असं वाटतं की काँग्रेस पक्ष आहे या अवस्थेतून पुढे जाऊन पूर्वीच्या अवस्थेत पुन्हा आला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं, असा याचा अर्थ आहे. काँग्रेसच्या इतिहासात जर बघितलं तर काँग्रेस पक्षावर ही वेळ काही पहिल्यांदाच आलेली नाही. मगाशी समरनी सांगितल्याप्रमाणे 1967 पासून देशाचं राजकीय चित्र हळूहळू बदलू लागलेलं आहे. 71 ते 79 या दरम्यान पुन्हा ते काँग्रेस भोवती आलं आणि 79 नंतर पुन्हा ते चित्र बदलू लागलं. त्यामुळं काँग्रेस पक्षावर ही अवस्था पहिल्यांदाच आली अशातला भाग नाही. त्यावेळी त्या परिस्थितीतून काँग्रेस पक्ष सावरून पुन्हा एकदा राजकारणाच्या मध्यबिंदूवर आला, हा आपल्या राजकीय इतिहासाचा भाग आहे. आता मगाशी गिरीशनी जे सांगितलं
फार मजेशीर कॅच फ्रेज आहे ती, की काँग्रेस पक्ष बघतोय डावीकडं आणि चालतोय उजवीकडं असं काहीतरी सांगितलं. ते 1991 साली ज्या आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू झाला त्याचं पहिलं वर्णन नरसिंहरावनी जे केलं ते जर आपण लक्षात घेतलं तर हा संभ्रम आपल्यात राहणार नाही. नरसिंहरावनी त्यावेळेला असं म्हटलं होतं की रिफॉर्म्स विथ ह्युमन फेस, आणि हेच युपीएच्या दुसऱ्या कालखंडामध्ये आपल्याला लक्षात येईल की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, सर्व शिक्षा अभियान, नॅशनल रुरल हेल्थ मिशन, जनधन, इकॉनॉमिक इन्क्लुजनच्या ज्या सगळ्या घोषणा आहेत त्या, हे सगळं जे आहे ते काँग्रेस उजवीकडे चालत नसल्याचं लक्षण आहे, काँग्रेस डाव्या मार्गावरच ठाम असल्याचंच लक्षण आहे. म्हणजेच इकॉनॉमिक रिफॉर्म्स विथ ह्युमन फेस हे पटवून देणारे ते कार्यक्रम होते. त्यामुळं काँग्रेसच्या पुढं काही एक आयडिओलॉजिकल डायलेमा आहे आणि त्याच्यात काँग्रेस अडकली असं मानायची गरज नाही. दुसरं असं की आता आपल्या राज्यघटनेनेच आपण सेक्युलर आणि सोशलिस्ट देश आहोत असं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत ती प्रिॲम्बल पुन्हा बदलत नाही तोपर्यंत सोशलिझम का इकॉनॉमिक रिफॉर्म्स हा डायलेमा एकूण देशासमोरचा जर कायम राहणार असेल तर प्रत्येक राजकीय पक्षाला त्याप्रमाणे आपला आर्थिक राजकीय कार्यक्रम आखावा लागेल. आता भारतीय जनता पक्षाकडे आर्थिक कार्यक्रमच काही नाही, त्यामुळे त्यांची गोष्ट वेगळी, ते मोकळेच आहेत का, त्यांना जेव्हा जे वाटेल ते करायला ते मोकळेच आहेत. महाजन सर, एका ब्रेकची वेळ झाली आहे, मात्र जाता जाता एका प्रश्नाचा उल्लेख करतो आणि ब्रेक नंतर पुन्हा तुमच्याकडे येईल. या सगळ्यांनी असं आपापलं मत मांडताना असं म्हटलं की नेतृत्व बदल किंवा निर्णय घेणं अशा प्रकारची वेळ आता आलेली आहे काँग्रेसवर. याच्याबद्दल तुम्ही बोलला नाहीत, मला खात्री आहे की तुम्ही याबद्दलही एवढ्याच मोकळेपणानं या चर्चेत बोलाल. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर ही चर्चा सुरूच राहील. इलेक्शनच्या आखाड्यामध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि ब्रेकच्या पूर्वी आपण बोलत होतो ते काँग्रेसच्या बद्दल की देशाच्या सर्व बाजूला सर्वदूर पसरलेली काँग्रेस आता केवळ 6 राज्यांपुरती मर्यादित राहिलेली आहे. याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मात्र भाजपचे प्रवक्ते राम माधव यांची एक प्रतिक्रिया आहे, ते आपण पाहूया. राम माधव जी, क्या आपको लगता है कि जीत की खुशी तो है, लेकिन चुनौती असम को लेकर के बीजेपी के सामने बहुत बड़ी है? पिछले 15 साल पड़े हैं आपके सामने. देखिए, असम को लेकर मैं 3 स्तरों की बात करूंगा. पहले हमारे सामने असम की पहचान, असम के लोगों के जीवन में आनंद लाना है, सुख लाना है. असम की पहचान को, असम के संस्कृति और परंपरा को बचाना है. यह हमारा स्थानीय प्रदेश स्तर पर एक बहुत बड़ी चुनौती है और यहाँ राज्य को सुरक्षा भी चाहिए, विकास भी चाहिए, पहचान की रक्षा भी चाहिए. ये पहला हमारे सामने चैलेंज था, उसको पूरा करने का प्रयास होगा. दूसरा, प्रधानमंत्री मोदी जी के सपनों में देश में जो पिछड़े हुए राज्य है उनको आगे बढ़ाना है. 15 साल के कांग्रेस के शासन में असम और पूर्वोत्तर के और अन्य राज्य भी विकास में पीछे है. इनको आगे ले जाने के लिए राष्ट्रीय स्तर पर एक अच्छे विकसित राज्य के रूप में असम को खड़ा करने में हमें एक अच्छा अवसर मिलेगा. और तीसरा, असम का जीत अंतर्राष्ट्रीय दृष्टि से भी हमारे लिए महत्व का है. भारत सरकार का, प्रधानमंत्री जी का जो एक्ट ईस्ट पॉलिसी है उसके अंतर्गत असम और नॉर्थ ईस्ट एक महत्वपूर्ण कड़ी बनने वाली है. उस दृष्टि से इस चुनाव के अंदर विजय को हम बहुत इंपॉर्टेंस इसको अटैच करते हैं. सारे विषय पर मित्रों, ये सारे विषयों पर सरकार की बनने वाली नई सरकार की क्या नीति होगी, क्या विचार होगा, यह बात दोपहर के बाद पार्टी के प्रदेश का नेतृत्व आपको बताएगा. याद रखिए, ये जीत के आनंद लेने का समय है. बाकी सारे विषयों को पूरा करने के लिए उनको सोचने का, करने का समय भी दीजिए. दिस इज द बिगिनिंग ऑफ ए ग्रेट ट्रांसफॉर्मेशन इन असम एंड इन द एंटायर नॉर्थ ईस्ट. मित्रों, भारत माता की. आपण पाहिलं की नॉर्थ ईस्टमधल्या एका अतिशय मोठ्या विजयाचा आनंद भाजपच्या
नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना साजरा करायचा आहे. घोषणेतनं, जोरदार घोषणेतनं तेही लक्षात आलं. पाहूयात नेमकी विकासाची दिशा आणि दशा कशा पद्धतीची पूर्वोत्तर राज्यांच्या करता भाजप आखणार आहे. अगदी काही क्षणांचा ब्रेक घेऊया, लगेचच परत येते.